न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश विरोधी प्रशाला श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं गणित विज्ञान हस्तकला व रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सचिव रधो कासवा, सहसचिव राजेश झालाणी, राजेंद्र चोपडा, बंसी नन्नवरे, मनसुखलाल पिपाडा, शिवनारायण वर्मा, सचिन डागा, रश्मी येवलेकर, सीमा गुंदेचा, मुख्याध्यापिका माध्यमिक कांचन गावडे, मुख्याध्यापिका प्राथमिक योगिता गांधी आदी उपस्थित होते। यावेळी हस्तकला रांगोळीच्या माध्यमातून आपली संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडलं आहे। शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिशन शिष्यवृत्ती अंतर्गत राज्यातील तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा असं आवाहन शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांनी केलं। गणित विज्ञान हस्तकला रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यात येत आहे असे प्रतिपादन यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केलं। पुस्तकं वाचन करून शिकू नका। त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये काय समस्या येतात त्या समस्यावर आधारित पुस्तकातून काय मिळत आहे हे शिकवा। कारण आज काय झालेलं आहे, प्रत्येक पालकाला वाटतं, प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा मुलगा मेरिटला आला पाहिजे, 100% पैकी 99% मिळाले पाहिजे, अशा प्रकारचा विचार सुरू झालेला आहे। परंतु या मार्कांचं वजन त्याच्यावर न देता आजूबाजूला समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी जर विद्यार्थी तयार झाला तर निश्चित परिपूर्ण माणूस घडवला असं एक पुण्य आपल्याला लागू शकणार आहे। म्हणून या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याला मार्काचं वजन देऊ नका, त्याच्या समस्या त्याला सोडू द्या, हे मार्क आपोआप मिळत राहील। प्रास्ताविक योगिता गांधी यांनी केलं तर सूत्रसंचालन जयश्री कोदे यांनी केलं व शेवटी जालिंदर भाकरे यांनी आभार मानले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।